चल तू करत बस सर माग मला सांग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी उठणार आहे. सकाळची कंडिशन आत्ताशे उठलेलो आहे. 8 वाजलेत. तर भेटूया आंघोळ करून थोड्या वेळाने. आंघोळीला जा. तर आता आंघोळ झालेली आहे माझी आणि आजची कंडिशन बघू शकता. 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. तर आजची कंडिशन बघू शकता. फेस नाही दिसणार. अशी कंडिशन आहे. तर भावांनो आता मी चाललोय जिम मध्ये. माझं वेट चेक कराय सकाळ सकाळी. बघूया आता वेट किती येत आहे. त्या हिशोबाने आता काप लोडिंग करायचं आहे. कारण मला 55 या कॅटेगरीमध्ये खेळायचं आहे. म्हणून बघूया आता वेट किती आहे. आता मी वजन चेक करायला आलेलो माझ्या जिममध्ये आणि आता 53 वेट बसलोय. म्हणजे 55च्या कॅटेगरीमध्ये मी खेळू शकतो. तो ओपन मध्ये बघावं लागतं कारण की तेव्हा समजतं मेन वेट किती आहे. तर आता मस्त काब लोड करेन घरी जाऊन. तर हाय, तर आता तुम्ही बघितलं जसं की माझं वेट आहे 53 आणि मी आता काप लोडिंग करू शकतो बिंदास. आणि आता मी चिकन बनवतोय माझ्यासाठी जे की 200 ग्राम आहे आणि मी आता ते 200 ग्राम आत्ता खाणार आहे. जेणेकरून की मला म्हणजे कॉम्पिटिशनच्या टायमिंगला पोटामध्ये दुखायला नको किंवा पोट जास्त भरलेलं नको दिसायला, की ॲप्स दिसले पाहिजे. तर या जर्नीमध्ये खूप मजा आली आणि आता फक्त काप लोडिंग करायचे बाकी. आज पाणी नाही प्यायचं पूर्ण दिवस म्हणून एक चिंगम खातोय. का तर प्यास लागणार नाही, थोडं कमी लागेल. आणि राहिले दुसरी गोष्ट की तुम्हाला एक सगळ्यांना सांगायचं आहे, ही जर्नी जेव्हा मी स्टार्ट करत होतो तेव्हा आम्हाला भरपूर जण बोलले की अरे हे नको खाऊ, ते नको करत जाऊ, म्हणजे खूप सारं काय वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला एक सांगतो, ऐकायचं अख्ख्या जगाचं पण करायचं स्वतःच्या मनाचं. कारण आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत आणि आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं असतं. तर मला खूप मजा आली या पीक वीकमध्ये. कारण की या पीक वीकमध्ये मी फर्स्ट टाइम केलं आहे पीक वीक, ज्याच्यामध्ये पाणी वाढवायचं असतं, मीठ सगळं कमी जास्त जे की तुम्हाला सांगतच आलेलो. आणि या जर्नीमध्ये खरं मला खूप मजा आली आणि ह्याच्या पुढेही होत राहील, अशी जर्नी येत राहील मध्ये मध्ये. तर बघूया पुढे काय होतंय. पण तुम्हाला एक खरं सांगतो, ऐकायचं जगाचं पण करायचं स्वतःच्या मनाचं. आता एक दिवस मी असंच म्हणजे फिरत होतो तर माझ्या मित्रांबरोबर. तर तेव्हा मला एक आमच्याच गावातले एक काका भेटलेले. तर ते मला फक्त भेटलेच नव्हते, तर मला खूप काय काय बोलत होते. जसं की मला बोलत होते, तू कानामध्ये बाळी बिळी घातलेस, चप्पल तुझी बघ, कपडे बघ, तर तुला काय करायचंय, तू काय करतोय. तर मी म्हणजे जसं की कॅटरेसचं काम करतो बरोबर. तिकडे तुम्हाला खायला प्यायला पण भेटतं प्लस पैसे भेटतात. मला माझे घरचे काय बोलत नाहीत, तुम्ही कोण बोलणार आहेत. तर मी त्यांना बोलणार होतो पण नंतर बोललो जाऊन द्या, वयाने पण मोठे आहेत तर आपण गपचूप ऐकून घ्यायचं, एका कानाने ऐकायचं आणि एकाने सोडून द्यायचं. तर मी त्यांना आता सांगायचं एकच गोष्ट होती की मी त्यांना बोललो असतो पण मी एवढं जास्त लक्ष नाही दिलं त्यांच्याकडे आणि बोललो सोडा जाऊन द्या. आणि दुसरी गोष्ट की ते माझ्या कानातले बाळी वगैरे कपड्यांवरनं बोलत होते आणि नंतर त्यांनी एक अशी गोष्ट बोलली की जी माझ्या मनाला तर लागलेली. नंतर मग मी काय बोललो नाही त्यांना. ते बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले आहेत आपण, असं तसं बोलत होते, भरपूर काही बोलले. तर मी त्यांना एकच सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्याही कानात बाळी होती जी की इकडे होत्या दोन्ही कानात आणि मी इकडे घातले. तर काय हे इश्यू नका करू. आणि दुसरी गोष्ट आता त्या काकांना काय बोलायची जास्त गरज नाही, या व्हिडिओतून समजलं असेल त्यांना, कारण तेही व्हिडिओ बघतीलच कारण ते गावातले आहेत. तर काका असं परत पुन्हा कधी कोणाला बोलू नका आणि याच्या पुढे कोणाला काय जास्त हे करू नका. कारण त्यावेळी मी पीक वीकमध्ये होतो म्हणून जास्त काय बोललो नाही त्यांना. तर काका आता मी समजलं ना, हां, तर समजून जा. तर जे काय आहे ते तुम्ही परत पुन्हा कधी बोलू नका असं कोणाला, बस एवढंच. आणि
ते सगळं जाऊ द्या. या जर्नीमध्ये मला खरंच खूप मज्जा आली आणि या जर्नीमध्ये अजून खूप म्हणजे अजून बाकी आहे. 53 वेट तर बसलेलं आहे, तर फक्त काप लोडिंग बाकी आहे आणि स्टेजवरती बघायचं आहे काय कंडिशन आहे माझी आणि कसं काय होत आहे, बघायचं की मी पीक वीक हिट करतोय का नाही माझं. आणि दुसरी गोष्ट की जर पीक वीक हिट झालं तर मजाच येईल, ही वेगळीच गोष्ट. आणि या जर्नीत बघूया आता, अजून खूप मोठी जर्नी आहे. तर मी अजून खूप छोटा आहे पण जर्नी खूप मोठी आहे माझी. तर थँक्यू आणि फॉलो करून घ्या आणि लाईक सबस्क्राईब पण करून घ्या. दोन्हीकडे येणार आहे, यूट्यूबला पण इंस्टाला पण व्हिडिओ, त्यामुळे मी आत्ताच सांगतो. तर भेटूया आता डायरेक्ट थोड्या वेळाने, जे की आपण डायरेक्ट आता स्टेशनला भेटूया. कारण की आता मी काप लोडिंग करतोय, जे काय दाखवणं एवढं हे नाही आहे. डायरेक्ट मी तिकडे काप लोडिंग करेन अजून थोडी, तेव्हा दाखवेन आणि पंप वगैरे. तर तुम्ही फॉलो करून घ्या आणि लाईक सबस्क्राईब पण करा प्लीज. थोडं हेल्प करा, मदत करा, पुढे पोचवा जरा तुमच्या भावाला. तर थँक्यू. तर भावांनो फुल तयारी झालेली आहे, मग अशी तेल बिल लावून बसलेलो होतो आणि मग आता आंघोळ वगैरे करून आता 11:30 झालेले आहेत आणि टाईम पण झालेला आहे जायचा. तर आता तयारी झालेली आहे, बघू शकता मी काय काय नेणार आहे तिकडे. तर पहिलं तर ह्याच्यामध्ये राईस, स्वीट पोटॅटो आणि डेअरी मिल्क असणार, आतमध्ये एक आहे आणि बाहेर. बाकी तर हेच आहे आपलं नॉर्मल आहे. भेटूया डायरेक्ट मलाड स्टेशनला, कारण की आता मी कॉल वगैरे. भावांनो आता आम्ही आलेलो आहे मलाड स्टेशनला. मग दादा कसं वाटते मला भेटून तुला? दादा भेटलेला आहे, दादावर जाणार आहे. आता आम्ही मलाड स्टेशनला आलेलो आहे आणि तो खूप म्हणजे 14 मिनिटाचा रस्ता आहे. आता स्टेजवर भेटूया, स्टेजच्या वाटी भेटूया की तिकडे कंडिशन बघूया कशी आहे कशी नाही. आता तर चला. तर आता आम्ही पोचलेलो आहे इकडे जय भवानी, इकडे आपलं मल्हारला बघू शकता. इकडे स्टेज आहे हा, या स्टेजवर होणार आहे आपलं. बाकी सगळे ॲथलीट आलेले आहेत इकडे, अजून भरपूर ॲथलीट आहेत. आता वजन घाट वगैरे चालू आहे, आता थोड्या वेळाने दाखवेन कारण आमचं पण वजन वगैरे करायचं आहे. काम भरपूर आहे आता. जजेस 10 स्पर्धकांची निवड करायची. स्टार्ट. पोज नंबर 1, फ्रंट डबल बायसेप. रिलॅक्स रिलॅक्स. पोज नंबर 3, साइड चेस्ट विथ काफ मसल. Relax, relax. Pose number 4, back double bicep hamstring with calf muscle. Judges 10 स्पर्धकांची निवड करायची. Relax, thank you. And pose number 7, last pose, abdominal oblique with thigh muscle. Relax, relax. स्पर्धकांनी आपली कॉम्पिटिशन झालेली आहे आजची पूर्ण आणि आज दादाने टायटल मारलेला आहे. या दादाने एक टायटल मारलेला आहे जो की बॉडी बिल्डिंगमध्ये मारला आहे.
आणि आजचा ब्लॉग इथेच खतम होतोय आणि लाईक सबस्क्राईब